मित्रांनो, क्लर्क 2014 मध्ये एक मजेदार प्रश्न विचारलेला होता आणि तो आपल्याला सहज सोडवायचा असतो. व्यापारी एक वस्तू 300 रुपयाला विकत घेतो. त्या वस्तूवर त्याला काय करायचं आहे, एक लेबल लावायचं आहे, छापील किंमत लावायची आहे. ती छापील किंमत अशी लावायची आहे की छापील किंमतीवर 10% सूट दिल्यानंतर सुद्धा आता त्याला 20% नफा झाला पाहिजे. मग काय करणार मित्रांनो, समीकरण तयार करणार. छापील किंमत माहित नाही, त्याला एक्स मानलं. आता त्या छापील किंमतीवर 10% सूट दिली म्हणजे काय, 90% किंमत आकारली. मग आता ही 90% किंमत आकारल्यानंतर सुद्धा त्याला आता 20% नफा झाला पाहिजे. मग 20% म्हणजे काय, कोणावर, या 300 रुपयावर 20% नफा म्हणजे काय, 120% नी ती वस्तू विकली गेली पाहिजे. मान्य सर्वांना. मग मला सांगा 300 चे 120% किती असणार मित्रांनो. हे 2 शून्य कट झाले, 2 शून्य कट झाले, 12×36 आणि शून्य आहे तसा घेतला म्हणजे 360 रुपयाला ती वस्तू विकली गेली पाहिजे. मग आता काय दिसतंय, छापील किमतीचे 90% 360 आले पाहिजेत. मग ती छापील किंमत जर शोधायची असेल तर हा भागीला 100 तो गुणिला करावा लागेल आणि गुणिला 90 तो भागीला करावा लागेल. आता अंशाने छेदामध्ये भाग दिला, 0 0 कट झाला, 9 1 9 9 चौक 36 आणि 100 गुणिला 4 400 रुपये. म्हणजे आपल्याला लेबल काय लावावं लागेल, 400 रुपये. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार.